महोदय, हा प्रश्न चंद्रपूर जिल्ह्यापुरेसा मर्यादित असला तरी सुद्धा मंत्री महोदय धोरणात्मक देखील उत्तर देत आहेत म्हणून मी उभा आहे। मंत्री महोदय, आपल्या कानापर्यंत नक्की आलं असेल की आपल्याकडे जे CPR हॉस्पिटल आपल्या कोल्हापूरमध्ये आहे, या CPR मध्ये जे CS आहेत त्या CSनी कुठल्या कर्मचाऱ्यांच्या कुठे ड्युट्या लावायच्या, ज्यांची कोणाची वैद्यकीय बिलं वगैरे काढायची असतील तर त्या प्रत्येक कर्मचाऱ्याकडून किती पैसे घेतले त्याची प्रत्यक्षपणे डायरी त्यांच्या तिथे CSच्या केबिनमध्ये अध्यक्ष महोदय मिळाली की याच्याकडून एवढे ठरले होते परंतु एवढे आले, एवढे यायचे बाकी आहेत, अशा पद्धतीचं CSच्या तिथे ती डायरी मिळाली। तो आपला जिल्हा आहे, आपल्या कानापर्यंत हे आलंय आणि म्हणून मी म्हणतो म्हणून नव्हे तर संपूर्ण कोल्हापूरमध्ये हा विषय गाजलाय। आपण या विषयाची बादशाह पण इथे आहेत म्हणजे आमचे मुश्रीफ साहेब, आणि म्हणून आपण संपूर्ण त्या हॉस्पिटलची चौकशी करून जर ते खरोखर दोषी असतील तर, मी असं कधीच म्हणत नाही, तर आपण त्यांना पाठीशी न घालता, कारण त्यांची बदली आपण केलेली आहे आणि म्हणून आपण त्यांना पाठीशी न घालता ही डायरी जर आपल्यापर्यंत आली असेल तर आपण कठोर चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करणार का? अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य भास्कररावजी जाधव साहेबांनी जो मुद्दा मांडला तो मुद्दा केवळ कोल्हापूरपुरताच नाही तर राज्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचा आहे। तो एका कारणासाठी मी मुद्दाम सांगतो आपल्याला, कारण कसं आहे की या सगळ्या भरती आपल्या सगळ्या ह्या मेडिकल सर्टिफिकेट देण्यामध्ये सुद्धा जी काही अनियमित आहे त्यातला तो एक भाग आहे। ठीक आहे, तिथल्या काही स्थानिकच्या कार्यकर्त्यांनी मागणी केली पण ती मागणी रास्त असल्यामुळं किंवा रास्त असेल अथवा वस्तुस्थिती जी आहे त्याच्याबद्दल आपण चौकशी समिती नेमली। त्या चौकशी समितीमध्ये जे दोषी असतील त्यांच्यावरती तर कारवाई होईलच, त्याच्यात वाद नाही, पण केवळ तेवढ्यावर थांबून चालणार नाही। राज्यासाठी महत्त्वाचं एवढ्यासाठी म्हणतो की आम्ही सगळेजण काम करताना मेडिकल बिलासाठी ज्या पद्धतीची आर्थिक मागणी केली जाते हा सगळ्या राज्यातल्या अनेक ठिकाणचा विषय आहे। सगळे कर्मचारी जे आहेत त्याच्यामध्ये त्रस्त असतात, त्यामुळे मला असं वाटतं की तुमच्या प्रश्नाच्या निमित्तानं आम्ही असं जाहीर करतो की आमच्या आरोग्य विभागाच्या वतीनं सगळ्या जी काही मेडिकल बिलं घेतली जातात त्या सगळ्यांची ऑनलाईन पद्धतीने आम्ही काम केलं पाहिजे, म्हणजे तिथं थांबणार नाही, विलंब होणार नाही आणि अशात जो उशीर होईल त्यांच्यावरती कारवाई होणं सुद्धा अपेक्षित आहे, ते सुद्धा आम्ही निर्णय घेतोय। चला आता पुढे प्रश्न क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 2 अध्यक्ष महोदय, प्रश्न क्रमांक 2। अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे 12 मिनिटं एक प्रश्न आपण अध्यक्ष महोदय, त्याच्यावर जायचंच नाही का? ग्रामीण भागात एक प्रश्न चालूया तुम्ही अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय, उमेद मॉल या संकल्पनेच्या माध्यमातून अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।